विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 1.1 सुरू करतोय. तर सराव संच 1.1 मध्ये आपल्याला प्रश्न पहिला जो दिलेला आहे तो खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. संख्या रेषा मी इथे पहिला सुरुवातीला काढून ठेवलेली आहे आणि आपल्याला सराव संच 1.1 मध्ये या संख्या रेषेच्या आधारे आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न आपल्याला जो दिलाय तो मी लिहितो इथे. पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला डिस्टन्स BE. ओके, तर डिस्टन्स BE काढायचं, याचा अर्थ BE मध्ये किती अंतर आहे ते काढायचं आहे. सगळ्यात पहिला लिहिताना असं तुम्हाला लिहायला लागणार आहे B बिंदूचा निर्देशांक, B बिंदूचा निर्देशांक किंवा निर्देशक आणि E बिंदूचा निर्देशक, E बिंदूचा निर्देशक. ठीक आहे. B बिंदूचा निर्देशक काय आहे आपल्याला पहिलं पाहिलं पाहिजे. B बिंदूचा निर्देशक आहे 2, इथे लिहिणार आहे आपण 2, आणि E बिंदूचा निर्देशक आहे 5. म्हणजे आता आपल्याला अंतर काढायचं असेल तर आपण काय करतोय, जो लहान आणि मोठा अंक असं ठरवतोय. मग आता काय आहे, 5 मोठा आहे 2 पेक्षा, 5 काय आहे, मोठा आहे 2 पेक्षा. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, अंतर जर काढायचं असेल तर डिस्टन्स BE त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, 5 मधून 2 वजा करावं लागेल. 5 वजा 2 केल्यानंतर डिस्टन्स किती येणार आहे, BE बरोबर येणार आहे 3. म्हणजे हे आपल्या पहिल्या प्रश्नातल्या पडद्याचं उत्तर झालं 3. बघा अनेकदा सांगतो सोपा भाग आहे. B बिंदूचा निर्देशक 2 आहे आणि E बिंदूचा निर्देशक 5 आहे. 5 मोठा आहे 2 पेक्षा, म्हणून आपण 5 वजा 2 केलं तर आपल्याला अंतर किती येणार आहे, 3. ठीक आहे, हे झालं पहिलं. आता मी ह्यातच आपला वेळ वाचवण्यासाठी काय करतोय, ह्यातच थोडंसं करेक्शन करत आपण उदाहरणं पुढची त्यामध्ये सोडवतोय. ठीक आहे, तुम्हाला सोपे उदाहरणं पण मी फक्त एकच काम करणार आहे. यामध्ये तुम्हाला जी उदाहरणं सोडवायची आहेत त्यामध्ये काही वेगळं असेल तर सांगेल. आता जे आणि A, ठीक आहे, एक शून्याच्या या बाजूला आहे, शून्याच्या त्या बाजूला. काय करायचं आपण बघूया. जे किती इथे लिहायचं आहे, पहिलं जे A मधील अंतर काढायचं आहे. नंबर 2 B बिंदूचा निर्देशांक, तिथं आता येणार आहे आपलं J बिंदूचा निर्देशांक. E बिंदूचा निर्देशक आहे, तिथे येणार आहे A बिंदूचा निर्देशक. आता मला सांगा, J बिंदूचा निर्देशक आपण पाहिलाय -2. A बिंदूचा निर्देशक 1. ठीक आहे, आता निर्देशांक काढत असताना आता आपण काय ठरवलं की लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मग 1 मोठा आहे -2 पेक्षा, -2 पेक्षा 1 मोठा आहे. तर मग आपण काय करणार आहे, -1 जर मोठा असेल तर आपण डिस्टन्स JA बरोबर 1 वजा 2 करणार आहे. मग आपण लिहिताना -2 हे कंसामध्ये लिहिणार आहे आणि हे 1 आणि हे वजा आणि हे वजा किती झालं, काल सांगितलं नियम, वजा वजा असेल तर अधिक होणार आहे. म्हणजे आता इथे सॉरी पहिलाच उत्तर असेल 2, इथे येणार आहे 2, म्हणजे हे वजा झालं अधिक, आणि आता उत्तर इथे येणार आहे 3. म्हणजे डिस्टन्स JA किती आहे, 3. हे असं गणित आपल्याला सोडवायचं आहे. चिन्हांचे नियम तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित बघितले पाहिजे. आता मी काही उदाहरणं तोंडी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला फक्त त्यामध्ये एवढाच भाग जो आहे तो चिन्हांचे नियम ते समजले पाहिजे. ठीक आहे, आता पुढचं काढायचं आहे डिस्टन्स. तिसरं, पहिल्या प्रश्नातलं तिसरं, डिस्टन्स PC शोधायचे. P किती आहे, -4. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे P बिंदूचा निर्देशांक -4.
त्याच्यानंतर सी बिंदूचा निर्देशांक आपल्याला बघायचा आहे. सी बिंदूचा निर्देशांक आहे 3. ठीक आहे, म्हणजे आता याचा अर्थ 3 मोठा आहे वजा 4 पेक्षा. मग इथे येणार आहे वजा 4, इथे येणार आहे 3, वजा 4 अधिक होणार आहे 4 अधिक 3 बरोबर 7. म्हणजे आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 7. हे तुम्ही लिहायचं आहे, स्वतः सोडवायचं आहे. ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला सोडवून दाखवू शकतो फास्ट, पण त्याच्यापेक्षा आपली पुढची गणित चांगली होतात, तुम्हाला नियम समजला असेल तर. आता जे एच मधलं अंतर काढायचं आहे, जे आणि एच मधलं अंतर काढायचे, दोन्ही काढू शकतोय. फक्त आपल्याला ठरवायचं आहे की कोण मोठा आहे. ठीक आहे, सोडवून दाखवूया आपण. जे बिंदूचा निर्देशांक आपण जे एच मधलं अंतर शोधणार आहे. पुन्हा जे एच मधलं अंतर शोधत असताना जे बिंदूचा निर्देशांक -2, एच बिंदूचा निर्देशांक -1, दोन्हीही वजा आहेत, तरी सुद्धा -1 हे मोठा असणार आहे -2 पेक्षा. पुन्हा इथं -1 येणार आहे, सोडवून दाखवतो आता तुम्ही. डिस्टन्स जे एच त्यावेळेला -1 मधून आपण वजा करणार आहोत -2. तर आपलं हे -1 आहे, हे वजा झालं अधिक, आणि आता आपण मोठ्या संख्येतनं 2 मधून 1 गेले, राहिले 1. म्हणजे अंतर किती आहे 1. आपण नियम बघितलाय, अंतर कधी वजा नसतात, ऋण नसतात, वास्तव संख्या असतात. त्यामुळे आपलं आता हे काय झालं, निर्देशांक किंवा अंतर हे 1 आलेलं आहे. ठीक आहे, पहिली 4 उदाहरण झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे त्यानंतर 5वं उदाहरण. ठीक आहे, तर 5वं उदाहरण पाहूया आपण. आपल्याला 5वं उदाहरण दिलंय KO. ठीक आहे, थोडं स्पीड न घेऊया आपण, कारण सोपा आहे. के बिंदूचा निर्देशांक बघा किती आहे. के बिंदूचा निर्देशांक -3. त्यानंतर ओ बिंदूचा निर्देशांक 0. ठीक आहे, आता आपण ठरवूया की कोण मोठा आहे. मला सांगा, 0 नेहमीच मोठा असणार आहे. आपल्याला 3 रुपये द्यायचे, कर्ज आहे 3 रुपयापेक्षा काहीच द्यायचं नाही, तू श्रीमंत झाला ना. तर 0 हे मोठा असणार आहे -3 पेक्षा. मग जर -3 पेक्षा 0 मोठा असेल तर आपण अंतर काढत असताना KO मधील अंतर काढत असताना आपण काय करणार आहे, 0तून -3 वजा करणार आहोत. म्हणजे 0 आणि हे वजा अधिक, आणि 0 आणि 3 उत्तर काय येणार आहे 3. म्हणजे डिस्टन्स KO किती येणार आहे 3. ठीक आहे, तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवत चला आणि लिहून ठेवत चला. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्याचा पुढचा सेक्शन, त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. त्याचा पुढे जो प्रश्न दिलाय पुढचा म्हणजे आता आपला कितवा प्रश्न लागलेला आहे बघा, 6वा प्रश्न लागलेला आहे. ठीक आहे, तर 6व्या प्रश्नामध्ये आपण बघणार आहे की OE मधलं आपल्याला अंतर काढायला सांगितलंय. ठीक आहे, OE मधलं अंतर काढत असताना पहिला आपण इथे लिहूया OE, आणि O बिंदूचा निर्देशांक किती आहे बघा 0. E बिंदूचा निर्देशांक 5. ठीक आहे, 5 मोठा आहे, 5 मोठा आहे 0 पेक्षा. 5 मोठा आहे 0 पेक्षा. मग अंतर OE बरोबर आपण काय करणार आहे, 5 मधून 0 वजा करणार आहोत. तर मग उत्तर किती येणार आहे 5च येणार आहे. म्हणजे अंतर किती येणार आहे 5. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो त्याचा पुढचा जो भाग आहे त्यामध्ये 7वा प्रश्न. ठीक आहे, तर इथे आता येणार आहे 7वा प्रश्न. आता आपल्याला अंतर काढायचं आहे. आता बघा 7व्या मध्ये दिले PJ, म्हणजे PJ. ठीक आहे, P बिंदूचा निर्देशांक बघा, P बिंदूचा निर्देशांक आहे पहिला P बिंदूचा निर्देशांक -4, J बिंदूचा निर्देशांक -2. -2 मोठा आहे
वजा 4 पेक्षा. म्हणून आपण ज्या वेळेला अंतर शोधणार आहे पीजे मधील, पी आणि जे बिंदू मधील, त्यावेळेला आपण काय करणार आहोत, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत. आता इथं वजा वजा अधिक होणार आहे आणि अधिक वजा वजा होणार आहे. 4 मधून 2 निघून जाणार आहे आणि 2 उरणार आहे आणि ते सुद्धा अधिक प्लस राहिलेले आहे. ठीक आहे, तर हे झाले 7 उदाहरण आपलं. आता आपण बघणार आहे ते आपलं 8वं उदाहरण. ठीक आहे, तर 8व्या उदाहरणामध्ये आपल्याला कशाचं अंतर काढण्यास सांगितलंय ते बघूया आपण. 8वं उदाहरण दिलंय त्याच्यामध्ये आपल्याला QB मधलं अंतर काढायला सांगितलंय. Q आणि B मधलं अंतर काढण्यासाठी सांगितलेलं आहे. Q बिंदू आहे, Q बिंदूचा निर्देशांक आहे -5 आणि B बिंदूचा निर्देशांक आहे, B बिंदूचा निर्देशक 2 मोठा आहे -5 पेक्षा. 2 मोठा आहे -5 पेक्षा. तर डिस्टन्स QB बरोबर 2 मधून 5 आपण वजा करणार आहोत. तर 2 मधून 5 वजा करत असताना वजा वजा अधिक होणार आहे आणि हे 5 अधिक म्हटल्यानंतर आपल्याला उत्तर येणार आहे 7. ठीक आहे, डिस्टन्स QB किती येणार आहे 7. आता ह्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करून तुम्ही ही उदाहरण स्वतः सेल्फ सोडवायचे. कसं लिहायचे बघितलं तुम्ही. काय जास्त आपल्याला वेगळं प्रत्येक गणितात काय असं नाही, चिन्हांचे नियम मात्र आपल्याला परफेक्टली माहिती पाहिजे. तर इथं आपला पहिला प्रश्न संपतोय. तर सरासरीचे 1.1 मधला आपण आता बघणार आहे दुसरा प्रश्न. ठीक आहे, तर दुसरा प्रश्न बघणार आहे आपण. मुख्य दुसरा प्रश्न आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला ही संख्या रेषा आवश्यक नाहीये, त्यामुळे आपण संख्या रेषा क्लिक करून घेऊया. आणि आता आपला जो प्रश्न आहे, बिंदू A चा निर्देशक x, बघा बिंदू A चा निर्देशक x, पुढे दिलेला आहे x, आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा. म्हणजे काय केलंय, तुम्हाला अंतर काढायला सांगितलंय पण खाली x आणि y अशी संख्या दिलेली आहे. म्हणजे A बिंदूचा निर्देशक x आहे आणि B बिंदूचा y आहे. मग पहिलं उदाहरण बघा, त्यामध्ये जे दिलेलं आहे तर तुम्हाला हे असं लिहायचं आहे. आणि त्यामध्ये जे पहिलं उदाहरण आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला x बरोबर 1 दिलेला आहे. याचा अर्थ आता A बिंदूचा निर्देशक झाला 1 आणि B बिंदूचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 7. याचा अर्थ इथे येणार आहे 7. ठीक आहे, आपल्याला अंतर काढत असताना आपण काय करतोय, मोठ्या संख्येत कोणती आहे ती ठरवतोय आणि मोठ्या संख्येतून म्हणजे आता डिस्टन्स AB बरोबर 7 वजा 1 करतो. मग उत्तर किती येणार आहे 6 येणार आहे. म्हणजे डिस्टन्स AB येणार आहे 6. ठीक आहे, काय अवघड नाहीये. पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपले 9 गणित एकूण सोडवून झाले. दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उदाहरण सोडवून झाले. ठीक आहे, म्हणजे सेम पहिला प्रश्नच आहे, काही फरक नाहीये. फक्त तुम्हाला इथे संख्या बदलून दिलेल्या आहे. ठीक आहे, त्यामुळे आता मी फक्त तुम्हाला बेरीज वजाबाकी शिकवायचं माझ्याकडे काम राहणार आहे. बघा दुसरं जे आहे त्यामध्ये x निर्देशक 6 आहे, y निर्देशक -2 आहे. तर इथे काय करतो आपण, सुरुवातीला 6 मोठा आहे -2 पेक्षा, म्हणून 6 वजा 2 लिखणार आहोत. वजा वजा अधिक होणार आहे, त्यामुळे इथे एक स्टेप वाढणार आहे. 6 आणि 2 ची बेरीज येते 8. ठीक आहे, किती अवघड गणित आहे. आता
या पद्धतीने तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला सोडवण्यासाठी सांगितलं तर तुम्ही सोडवून पहा. दुसरा प्रश्न जो आहे त्या दुसऱ्या प्रश्नातली 6च्या 6 गणित तुम्ही स्वतः सोडवून बघा, कारण पहिल्या प्रश्नात सगळी गणित सोडवून दाखवलं आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये बऱ्यापैकी सेम गणित आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही दुसरा प्रश्न पूर्ण स्वतः सोडवायचा आहे. आणि आता आपण गेलो त्यामधला सराव संच 1.1 आणि त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे, प्रश्न तिसरा सुद्धा तुम्हाला सेम दिलेला आहे. आपण फक्त इथे थोडीशी नावं चेंज करणार आहोत, म्हणजे तिथं जी नावं दिली असतील ते आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर प्रश्न मी समजून सांगतो. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. ठीक आहे, दरम्यानचा सोडवायचा आपल्याला. दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. एक रेषीय नसतील. ठीक आहे, हे 6 उदाहरण आहेत. त्यात ते आज किती होतील तेवढे आपण वेळेमध्ये सोडवून घेऊया. तुम्हाला दरम्यानचा ठरवायचं. काल दरम्यानचा ठरवताना एक नियम तुम्हाला सांगितला होता की जर 2 अंकांची बेरीज ही तिसऱ्या अंकाच्या बरोबरीत आली तर तो तिसरा अंक अंत्यबिंदू असतो. ओके, तर आपण ते तुम्हाला पुन्हा एकदा समजण्यासाठी उदाहरण घेऊया. आपण पहिलं उदाहरण पाहूया ज्यामध्ये तुम्हाला अंतर दिले. मी फक्त पहिला अंतर लिहितोय, डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे PR, म्हणजे P आणि R या बिंदूमधलं अंतर आहे 7. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंय की P आणि Q हा बिंदूचं अंतर आहे 10. त्याच्यानंतर डिस्टन्स QR मध्ये अंतर आहे 3. ठीक आहे, तर आपण काय करूया, आज 2 उदाहरण आणि उद्या 4 उदाहरण त्याचे सोडवून पाहूया. तर अंतर काढायचं आहे. अंतर काढत असताना दरम्यान ठरवायचे. पहिला आपल्याला ठरवायला पाहिजे, क्रम ठरवला पाहिजे, कोणत्या दोन संख्या लहान आहेत. ठीक आहे, तर 7 आणि 3 ह्या दोन संख्या लहान आहेत, म्हणून आपल्याला पहिला त्यांची बेरीज केली पाहिजे. PR बघा काय केलंय, कोणत्या दोन लहान संख्या आहेत त्यांची पहिला बेरीज लिहिली. PR अधिक QR बरोबर डिस्टन्स PQ. ठीक आहे, या दोन्हीची बेरीज PR किती आहे 7. ठीक आहे, आणि QR किती आहे 3. PQ किती आहे 10. 7 आणि 3 10 आणि इथे सुद्धा आहे 10. याचा अर्थ PQ अंत्यबिंदू आहे. PQ काय आहे अंत्यबिंदू. मग तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लाईन फक्त रफ लाईन एक ड्रॉ करतोय. बघा PQ काय आहे 8 पॉइंट आहे. PQ काय आहे 8 पॉइंट आहे. याचा अर्थ जर PQ 8 पॉइंट असेल तर मिडलला R पॉइंट असणार आहे. तुम्हाला काय विचारलंय की कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे, तर तुम्हाला इथे लिहायचं आहे P-R-Q असं घ्या, किंवा R हा बिंदू PQ च्या दरम्यान आहे. ओके, हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. त्याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत आणि आज आपण स्टॉप करतोय. ठीक आहे, तर सेकंड एक्झाम्पल बघा. RS आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, तर RS बघा आपल्याला RS दिलेला आहे 8. त्याच्यानंतर ST दिलेला आहे 6. त्याच्यानंतर RT दिलेला आहे 4 म्हणजे 4. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, मगाच्या सारखं आपल्याला काय करावं लागेल, पहिला लहान संख्या, ह्या दोन लहान संख्या आहेत, डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT बरोबर डिस्टन्स. आता हे दोन आहेत म्हटल्यानंतर तिथे काय येणार आहे RS.
ठीक आहे, जर काही दिसण्याचा प्रॉब्लेम आला तर आपण काय लिहितोय तुम्ही सांगायला लागलोय तुम्हाला. आता याच्यानंतर आपण यांच्यामध्ये अंक ठेवणार आहे 6 अधिक RT आहे 4 आणि RS आहे 8. 6 आणि 4 10 म्हणजे ही बाजू इक्वल नाही 8. आता हे जर समान नसेल तर ज्या संख्या रेषेच्या दरम्यान ते बिंदू काय नाही असणार आहे. तुम्हाला विचारलं की एक रेषा आहेत का नाही, मग आता तुम्ही बघा RS ST आणि RT यांच्यामध्ये आपण ठरवू शकत नाही की ते दरम्यान आहेत तरी, तर ते एक रेषीय नाही असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं फक्त काय लिहायचं आहे, हे बिंदू एक रेषीय नाही. बिंदू एक रेषीय नाही, कारण आपण मिडल पॉइंट ठरवू शकत नाही, त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की यामध्ये कोणता बिंदू मध्यभागी आहे किंवा एक रेषीय आहेत का नाही हे सांगू शकत नाही. तर आज विवेकानंद कोचिंग क्लासेस मधून तुम्हाला जो हा सेक्शन शिकवला गेला त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट म्हणजे टॉपिक नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला त्यामध्ये प्रश्न तिसऱ्यातलं 2 प्रश्न पहिले आपले सोडवून झालेले आहेत. त्याच्यानंतरचं सेक्शन आपण उद्या घेणार आहोत. तर सगळ्यांना गुड डे. क्लासमध्ये आकाश दाखवायला लगेच यायचं नाहीये, रेग्युलर सुरू झाल्यानंतर आकाश दाखवायला आलं तरी चालेल. ठीक आहे.